कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। या घरातून पाऊल टाकून तुझ्याकडे येताना त्यांना वचन दिले होते, परदेशातून येताना तिथली आठवण पण आणणार नाही। पण तू मात्र तुझा जीव माझ्याकडे सोपवला। सगळ्यांचा विरोध पत्करून मी ओवीक या घरात घेतला, पण त्याच ओवीन सगळ्यांना जीव लावला। तुका वाटत होता ना ओवीन इथली संस्कृती, इथली परंपरा शिकू हवी। फक्त हा सगळा शिकला नाही, सगळ्याचा भाग होता। साता समुद्रा पलीकडे असलेला आपला ओवी त्या खोतांच्या घरात खोतांच्या लेकीची सून म्हणून येणारा आज ओवीच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आणि आनंदाचा दिवस हा। पण आज हे सुख बघू तू नाहीस संध्या, याची खंत। उमाताई, उमाताई, ह्या आनंदाच्या दिवशी ती खंत का? संध्या, उमाताई, तू आठवण काढलेलीस ना माझी? हे बघ, मी आले। संध्या, तुझी आठवण काढली नाही असं एक दिवस गेलो नाही माझं। मका एकटीला टाकून गेलस। मी कुठे गेले? मी तर इथेच आहे तुझ्या सोबत। आणि कायम तुझ्या सोबतच असेल। आणि मला सोडून कधी जायचं पण नाही, याद राखू दे। सोड, कान सोड, नाही जाणार, कुठे नाही जाणार। तुका माहितीये आज ओवीचा लग्न हा। तुका सकाळपासून वाटत होता लेकीक तुझा आशीर्वाद हवो, तुझ्या डोळ्यान तू या आनंदाचं क्षण बघू खावस। आई अगं, मी इथेच आहे आणि ओवीपासून मी कधी दूर गेलेच नाही। खरं सांगू ताई, तू तिची आई झालीस। जशी माझी आई होतीस ना तशीच। मला जितकं प्रेम दिलंस ना तितकंच माझ्या ओवीला सुद्धा प्रेम दिलंस। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फक्त तूच नाही, तर तुझ्या संपूर्ण कुटुंबाने तिला आपलंसं मानलं। जेव्हा मला माझ्या आजारपणाबद्दल कळलं ना तेव्हा ताई सगळ्यात पहिला विचार माझ्या डोक्यात ना ओवीचा आला होता। म्हणजे माझ्या नंतर माझी पोर एकटी पडेल ग। माझ्या नंतर तिला आईची माया कोण देईल? असे अनेक प्रश्न ना सतत डोक्यात भंडावत होते। आणि तेव्हा ना मला तुझी खूप आठवण येत होती। सतत मला तुझी आठवण येत होती। माताई, साता समुद्रा पलीकडे सुद्धा माझी हाक ऐकतेस आणि तू धावत आणि मला शोधत, आठवते ना, मला शोधत आली होती।
माझ्या त्या ओवीला तू तुझ्या पोटाशी धरलंस, तिची आई झाली. मला तर वाटतं की माझ्यापेक्षा तर तूच जास्त तिला माया लावली. आणि आज पाठवणी करते तिची. खरंच उभा माझी ओवी ना खूप नशीबवान आहे. म्हणजे लग्न करून सुद्धा इथेच त्याच घरात राहणार आहे, तुझ्या बरोबर, तुझ्याच घरात, तुझ्या सावली. संध्या, माझी खूप इच्छा होती तुझं लग्न व्हावं अशी, पण ती भावूक जमली नाही मका. पण मी तुका शब्द देत आहे, ओवीची मी सगळी हाऊस माऊस करेन. आत्ताच नाही, लग्नानंतर सुद्धा. काय ग ताई, हे काही सांगायला हवं का? जशी तू माझ्या मागे उभी होतीस ना, तशीच तू ओवीच्या पाठीमागे सुद्धा खंबीरपणे उभी राहशील, तिची आई म्हणून. मी ओवी कधीच अंतर देणार नाही. का माहित नाही त्याने आमच्यासाठी जा काही केला ना, तर खूप मोलाचा, खूप बिस्कटलेल्या कुटुंबाक एकत्र केलं तिने. प्रेमाने मना जिंकली सगळ्यांची. खूप गुणाची पोरा. नाही ग उमाताई, ही सगळी ना तुझ्या आणि दादांच्या संस्कारांची पुण्याई आहे, बाकी काही नाही. संध्या, मी तुका वचन देत आहे, इथून पुढे जा काही करेन ना, तर सारं काही तिच्यासाठी. ताई, ताई, आपल्या निशीला पण बाळ झालंय ना ग? हो, घरात लक्ष्मी इल्या. हे नाव काय ठेवलंय? संध्या. संध्या. तुझी खूप इच्छा होती ना नांदिवलीत परत यायची. आपल्या नातीच्या रूपान तू पुन्हा इथे आपल्या घरात नांदिवलीत परत आलीस. ताई, ताई, तू आयुष्यभर फक्त माझ्यासाठी जगलीस आणि अजूनही तू माझाच विचार करतेस. आधी मी, मग माझी लेक, आणि आता माझं नाव घेऊन त्या घरात आलेली निशीची लेक. ताई, ताई, खूप करतेस का तू? उमाचं सारं आयुष्य संध्यासाठीचा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.